रोहिंजण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या 1990-91 सालच्या 10वीच्या विद्यार्थ्यांची बॅच 36 वर्षानंतर एकत्र येऊन शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यालयासाठी सुमारे 8 ते 9 लाख रुपयांची मदत केली। यामध्ये 50 पंखे, 6 इन्व्हर्टर, सर्व वर्गांसाठी ग्रीन बोर्ड आणि 20 घड्याळांचा समावेश आहे। तसेच भविष्यातही शाळेला आवश्यकतेनुसार मदत करण्याचे माजी विद्यार्थ्यांनी जाहीर केले। याप्रसंगी शाळेचे पिसारवे येथील माजी विद्यार्थी संतोष म्हात्रे यांनी पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ शाळेला 5 लाख रुपयांची देणगी देण्याचे जाहीर केले। यावेळी शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। माजी विद्यार्थ्यांसह मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल शिक्षकांनी आभार मानले असून या योगदानामुळे शाळेच्या शैक्षणिक सुविधांना मोठी मदत होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले। 36 वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी आठवणींसोबतच आपल्या शाळेशी असलेले ऋणानुबंधही जपले। हा क्षण माजी विद्यार्थ्यांसह तत्कालीन शिक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला। श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल रोहिंजण हे 90-91चे आम्ही सर्व 10वीचे विद्यार्थी आज 36 वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेच्या बाकावर असा हा कार्यक्रम आम्ही आज या शाळेच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त घेतला। खऱ्या अर्थाने आम्ही या शाळेमध्ये शिकत असताना आमचे जे शिक्षण होते, आमच्या काळातलं जे शिक्षण होतं हे फार खडतर होतं, परंतु आम्हाला शिक्षण देणारे, आम्हाला घडवणारे जे शिक्षक होते ते अतिशय टणक होते आणि ज्या वेळेला आम्ही शिकत होतो त्यावेळेला शाळेमध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर खरी कोणाची भीती असायची ती आमचे आत्ता इथे समोर बसलेले साबले सर, कारण साबले सरांचा मार आम्ही खाल्लेला आहे आणि साबले सरांच्या माराच्या जोरावर आम्ही आज घडलेलो आहोत। आणि आमच्या सर्व वर्गातील सर्व मित्रांचा ज्या वेळेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला आणि त्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही एक ठरवलं की आपण सर्वजण तर ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेसाठी आपण काहीच केलं नाही, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये आपण सर्व जण ज्या त्या परीने तो स्वयंपूर्ण असताना आपण आपल्या शाळेचा कुठेतरी विसर पडलाय, आपण शाळेसाठी काहीतरी करूया या भावनेने आम्ही सर्वजणांनी एक निर्णय घेतला की आपण शाळेमध्ये काही ना काहीतरी भेटवस्तू किंवा काहीतरी शाळेला मदत होईल या भावनेने आम्ही एकत्रित येऊन आम्ही आमचे वर्गमित्र संतोष यांना शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटायला सांगितलं आणि मुख्याध्यापकांना सांगितलं की शाळेला जी महत्त्वाची जी कुठली तुम्हाला काही लागेल ती गोष्ट तुम्ही आम्हाला सांगा आणि ती गोष्ट आम्ही निश्चितपणे करून देऊ। त्यावेळेला सरांनी सांगितलं की आम्हाला 50 फॅन पाहिजेत किंवा आम्हाला 6 इन्व्हर्टर द्या। आमच्या सर्व वर्गमित्रांचा एक ठराव झाला की आपण इन्व्हर्टर पण द्यायचे आणि फॅन पण द्यायचे, अजून काय लागत असेल ते सुद्धा देण्याचं काम या 90-91च्या बॅचनी करावं असा एकमुखी ठराव झाला। त्याच्यानंतर सर्वांनी आपापल्या कोणावर कोणाच्या जबरदस्ती नव्हती की ज्याला जसं जमल त्या पद्धतीने तुम्ही संतोष आणि महेंद्र केनी यांच्याकडे द्यावं आणि याच्यातून सर्वांनी भरीव असे पैसे दिले आणि आज आमचे वर्गमित्र दुसरे संतोष म्हात्रे यांनी त्यांच्या स्वर्गीय पत्नी नीरावती यांच्या नावाने सुद्धा 5 लाखाची देणगी देण्याचं आमच्या वर्गाच्या माध्यमातून झालेलं आहे। म्हणजे जवळजवळ 8 ते 9 लाखाचं आम्ही सर्व या मित्रांनी मिळून आमच्या शाळेसाठी काही ना काही फुलाची पाकळी, आम्ही या शाळेचे ऋण तर फेडू शकत नाही, पण आम्ही या ऋणानुबंधातून अजून पुढच्या काळामध्ये ज्या काही लागेल, शाळेला मदत लागेल ती सर्व आमच्या या ग्रुपच्या माध्यमातून निश्चितपणाने आम्ही करू आणि या शाळेतील सर्व गुरुजनांनी आम्हाला जे घडवलं, जे शिक्षण दिलं, त्या शिक्षणाच्या जोरावर आज आम्ही सर्व जण मजबूत झालेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या आताच सरांनी जे सांगितलं ते निश्चितपणाने आम्ही
त्यांची दखल घेऊ आणि जे जे या शाळेसाठी करता येईल ते करण्याचं काम आम्ही या 90 आणि 91 या 10वीच्या वर्गाच्या माध्यमातून निश्चितपणाने केलं जाईल. दादा, आज आपण चांगल्या पदावर आहात, चांगल्या समाजामध्ये राजकीय जीवनामध्ये मोठ्या पदावर आहात. या पदावर असताना या शाळेचा आपण कसं योगदान दाखवत आहे? राजकारण हा वेगळा भाग आहे आणि जरी आम्ही राजकीय चपला आता वेगवेगळ्या पक्षातून आम्ही सर्वजण येतो, परंतु शाळेचा विषय आल्यानंतर, आमच्या वर्गमित्रांचा विषय आल्यानंतर राजकीय चपला बाजूला ठेवून आम्ही सर्व एकत्रित काम करून या शाळेचा निश्चितपणाने चांगला विकास आणि या शाळेचा वटवृक्ष गगनाला कसा भेटेल या अनुषंगाने आम्ही निश्चितपणाने काम करू. आज सर्वात जास्त आनंद आम्हाला झाला आहे. आमचे सर, आम्हाला 36 वर्षांनी सरांची आमची भेट झाली. म्हणजे आमच्या 90-91च्या बॅचसाठी अभिमानास्पद एक ती बाब होती. आम्ही या शाळेत शिकत असताना आम्हाला सरांनी इतके चांगल्या प्रकारे शिकवलं आणि ज्ञान दिलं आणि समाजामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं याचं गणित शिकवलं आणि त्या गणिताच्या जोरावर आज आम्ही सर्व जे आमचे मित्र 90-91च्या ग्रुपचे जे बॅचचे विद्यार्थी जमलेले आहेत सर्व सेटअप झालेले आहेत आणि ते सेटअप वेल सेटअप आहेत असेही नाही. आणि तुम्ही एक प्रश्न केला प्रल्हाद केले ना राजकीय पक्षात, पण इथे कुठलाही आमचा राजकीय पक्ष नसतो. आता इथे प्रत्येक पक्षाची लोक आहेत. आता तुम्ही जर विचार केला, प्रल्हाद केली भारतीय जनता पार्टीचा आहे, रविकांत म्हात्रे भारतीय याचा आपला काँग्रेसचा आहे, मी शेतकरी कामगार पक्षाचा आहे, नवनाथ आपला भारतीय जनता पक्षाचा आहे, प्रताप आपले शेतकरी कामगार पक्ष, म्हणजे प्रत्येक पक्षाचा प्रत्येक इथे आहे. पण इथे कोणाला पक्षाचा इथे माज नाही. इथे फक्त मैत्री म्हणून सर्व एका बाकावर बसले आहेत आणि आम्हाला इतका आनंद झालाय की आम्हाला असं परत वाटतंय का 90-91च्या वर्षी जसं आम्ही ते 10वी पास होऊन गेलो ना, त्याच्या 5 वर्ष मागे जाऊन परत या बाकावर बसावं आणि परत एकदा साबणे सरांनी त्या इथे उभं राहून आमचे कान धरून आम्हाला शिकवावं आणि ज्ञान द्यावं आणि परत आम्हाला आणखीन आम्ही कसे भक्कम होऊ याची वाट परत आम्हाला दाखवावी. पहिला आमचे जुने शिक्षणाचा विषय असा होता, आम्हाला इतके बंधन होते, जर आम्ही खिडकीच्या बाहेर जर डोकावून पाहिले तरी आम्हाला पनिशमेंट मिळायची. आम्ही जर कधी प्रार्थनेला लेट आलो तरी आम्हाला त्याची पनिशमेंट असायची. पण आणखीन दुसरं, जर आम्ही काही चुका केल्या तर आम्हाला बाकावर उभे काढायचे आणि कधी कधी तर आम्हाला पायाचा अंगठा पकडून त्याच्यावर आमच्या पाठीवर कडू ठेवून द्यायचे. कारण की ही आम्हाला एक पनिशमेंट होती, पण ती पनिशमेंट नव्हती, आम्हाला आमच्या पुढच्या भविष्यासाठी त्याचं ज्ञान देत होते का बाबा तुम्ही भविष्यात, आता जर तुम्ही लहान जर शाळेत असताना चुका करत असाल, भविष्यामध्ये चुका केल्या तर तुम्हाला समजवणारा कोणीच नसणार आहे. कारण की तेव्हा तुमचा रस्ता खडकर असणार आहे आणि त्याच्यामध्ये अशा मध्ये सौम्यपणा कुठेच असणार नाही. म्हणून तुम्ही शिक्षण घेताना आता जे चुका करताना ते आता सुधारा आणि ज्ञान घ्या आणि मोठे व्हा. माझ्या हाताकडून आलेली जी काय 90-91ची बॅच जी आहे यातील बरीचशी यशस्वी झालेली आहे. काहींनी स्वबळावरती आपलं कर्तृत्व म्हणजे दाखवून दिलेलं आहे आणि हे असताना सुद्धा त्यांची सामाजिक बांधिलकी आणि शाळेविषयी असणारी जे काही जाणीव अजून जिवंत आहे किंवा अजून ताजी आहे आणि शाळेसाठी काय करण्याची त्यांची धडपड किंवा समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो किंवा ऋण आहोत आणि फेडण्याची त्यांची असणारी मानसिकता हे बघून जरा मन प्रसन्न झालं. यांची प्रगती आणि त्यांचं असणारं जे काही एकमेकातलं जे काही सहकार्य हे असंच शेवटपर्यंत राहू अशी अपेक्षा.